नवी मुंबईतील वाशी येथील मिनी सीशोर परिसरात आगरी कोळी संस्कृतीचं प्रतीक असलेल्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेनंतर स्थानिक आगरी कोळी बांधवांनी एकत्र येत पुतळ्याचे विधीपूर्वक शुद्धीकरण केलं. दुग्धाभिषेक करून पुतळ्याला नवे कपडे आणि पारंपरिक आगरी कोळी साज चढवण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. काही दिवसांपूर्वी रील बनवण्याच्या नावाखाली काही तरुणांनी या पुतळ्यावर चढून अवमानकारक हावभाव केल्याचा प्रकार घडला होता. त्यातील एक तरुण पुतळ्यावर चढून गैरवर्तन करत असताना दुसरा तरुण मोबाईलवर त्याचे चित्रीकरण करत असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसले. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांसह आगरी कोळी समाजात तीव्र संताप व्यक्त झाला होता. घटनेची दखल घेत वाशी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही तरुणांना ताब्यात घेतलं होतं. दरम्यान या घटनेनंतर परिसरातील आगरी कोळी बांधवांनी एकत्र येत पुतळ्याचा दुग्धाभिषेक केला. पारंपरिक पद्धतीनं पूजा करून पुतळ्याला नवीन कपडे परिधान करण्यात आले. तसंच आगरी कोळी समाजाच्या परंपरेनुसार त्याला साज शृंगार करण्यात आला. नवी मुंबई परिसरातील आगरी कोळी समाज हा या भागाचा मूळ रहिवासी मानला जातो. समुद्राशी नाळ जोडलेली ही संस्कृती मासेमारी, पारंपरिक वेशभूषा, लोकपरंपरा आणि सण उत्सवांसाठी ओळखली जाते. हाच वारसा जपण्यासाठी महानगरपालिकेने मिनी सी शोर परिसरात कोळी पुरुष आणि महिलांचे पुतळे उभारलेत. मात्र केवळ रील बनवायच्या नादात आमच्या सांस्कृतिक प्रतीकांचा अवमान होता कामा नये अशी भावना स्थानिक नागरिक आणि आगरी कोळी समाजातून व्यक्त होत आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.